निवडणूक आयोगाला आज दिवसभरात 15 तक्रारी प्राप्त झाल्यात। पैसे वाटप, मारामारी आणि मतदान केंद्रावरून आक्षेपार्ह वर्तवणूक या संदर्भातील तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत आणि या सगळ्याच 15 प्रकरणातील तपासणी करूनच गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया निवडणूक आयोगाकडून सध्या सुरू झाली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। दरम्यान आतापर्यंत निवडणूक आयोगाला 15 तक्रारी प्राप्त झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी गणेश कवडे। गणेश, नक्कीच खरं तर एकीकडे मतदान सुरू आहे, पण मात्र मतदानादरम्यान आहे ते बऱ्याच ठिकाणी आहे ते दगडफेक झाल्याच्या घटना समोर आलेल्या आहेत। काही ठिकाणी पैसे वाटपाच्या देखील आहेत त्या तक्रारी समोर आलेल्या आहेत। तर दुसरीकडे मतदान केंद्रावर ज्या पद्धतीने काही चित्रीकरण करण्याचे देखील प्रकार आहेत ते समोर आलेले आहेत। या सगळ्या प्रकरणांवर आता निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेतलेली पाहायला मिळते। जवळपास 15 प्रकरणं आहेत ते निवडणूक आयोगाच्या सध्या निदर्शनास आलेली आहेत आणि या सगळ्या प्रकरणावर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया देखील सुरू झालेली पाहायला मिळते। त्याचबरोबर उर्वरित काही ठिकाणच्या ज्या काही तक्रारी येतील त्यावर देखील आहे ते गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया आहे ती निवडणूक आयोगाकडून केली जाणार आहे। मात्र यावेळेस मोठ्या प्रमाणामध्ये खरं तर दगडफेकच्या घटना आहेत त्या समोर आलेल्या दिसून येत असल्याचं पाहायला मिळत आहे। नक्कीच धन्यवाद गणेश दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। त्यामुळेच आता निवडणूक आयोगाला या ज्या तक्रारी प्राप्त झाल्या त्यावर काय कारवाई केली जाते हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।